ठीक आहे मित्रांनो, पेन्सिल ड्रॉइंग करताना पहिला प्रश्न पडतो की पेपर कोणता वापरावा जेणेकरून आपले स्केचिंग चांगले येईल. मित्रांनो, मी खूप व्हिडिओ बघितले व तसे मी पेपरही यूज केले. आज मी तुम्हाला सांगेल कोणता पेपर चांगला आहे व तुमच्या बजेटमध्येही बसेल. तुम्ही जर बिगिनर आहात, पहिल्यांदा सुरुवात करत आहात, तर तुम्हाला सांगतो कोणता पेपर वापरावा. त्याआधी मित्रांनो लक्षात घ्या की सर्व आर्टिस्ट वेगवेगळे पेपर वापरतात व सगळ्यांना वेगवेगळा अनुभव येतो. मी तुम्हाला सांगणार आहे तो आहे लोटस कंपनीचा आयव्हरी पेपर. हा पेपर आहे A4 साईजचा पेपर, 210 GSMचा व यामध्ये 25 शीट्स आहे. हा तुम्हाला 136 रुपयाला भेटेल. क्वालिटी या पेपरची खूपच चांगली आहे व पॅकिंगही चांगली आहे. मित्रांनो, 210 GSM म्हणजेच ग्रॅम पर स्क्वेअर मीटर, म्हणजे जेवढे GSM जास्त तेवढा तो पेपर जाड असतो, म्हणजे त्याची थिकनेस तुम्ही पाहू शकता. हा पेपर दिसायला पूर्ण व्हाईट आहे. ही गोष्ट मला यामध्ये चांगली वाटते, कारण आपण कोणताही रेफरन्स घेतो काढण्यासाठी तेव्हा त्यामध्ये आपल्याला हायलाईटसाठी पूर्ण व्हाईट कलर लागतो. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचे यामध्ये आहे पेपरचा सरफेस. तुम्ही जर बघितलं तर यामध्ये दोन बाजू आहेत. एका बाजूला टेक्स्चर दिसेल आणि दुसरी बाजू ही स्मूथ आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की कोणती बाजू वापरायची. मी सजेस्ट करेल की टेक्स्चरवाली बाजू न वापरता स्मूथवाली बाजू वापरा. त्याने तुमचे स्केच ही स्मूथ येईल व पॅचेस येणार नाही. मी हा पेपर विकत घेण्यासाठी मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, तुम्ही तिकडून विकत घेऊ शकता व स्केचिंगला सुरुवात करा. मी काही माझे स्केच दाखवतो. हे मी स्केच आयव्हरी पेपरवरती काढले आहे. हा पेपर ऑलरेडी व्हाईट असल्यामुळे तुम्हाला हायलाईट दाखवण्यासाठी अवघड जाणार नाही. मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी आता पुढे नवीन व्हिडिओ आणणार आहे. त्यामध्ये पेन्सिल कोणती वापरावी, पेन्सिल स्केचिंगसाठी अजून कोणकोणते मटेरियल लागते ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे डिटेलमध्ये सांगेल. तुम्हाला मला स्केचिंगविषयी काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. मी नक्कीच सर्व प्रश्नांची उत्तरं देईल. बाय बाय, धन्यवाद.